तमाम आलेल्या संघांना विनंती आहे की आपल्या त्या डगआउट बनवले गेलेले आहेत त्या डगआउटमधून क्षेत्रसन आणि फलंदाजीसाठी जायचं आहे. लक्षात ठेवा चांगली स्पर्धा आहे NCC ट्रॉफी 2024. धन्यवाद आमचे सगळे पाहुणे, आपलं मनपूर्वक आभार. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. दुसरा सामना आता आपण पाहतोय नाणेफेकीचा कॉल जरीमरी डोली बी या संघाने जिंकला आणि क्षेत्र स्वीकारलं. आमंत्रित केलं त्या कोपर 11 या संघाला. पहिला चेंडू क्लीन बॉल फिनिश डाउन होता हुआ बल्लेबाज आए, बल्लेबाज चले गए. कमांडीज थैंक यू, शुक्रिया डीजे. निमेश न्यू बॅटर मैदानात. उमेश येतो न्यू बॅटर. चलिए बड़ा मुकाबला, बिग फाइट. पहली गेंद पर मिलती हुई सफलता रोशन पहली गेंद पर सफलता हासिल करते हुए न्यू बैटर मैदान पर उमेश आए हैं. बल्लेबाजी का जलवा भी करना होगा. 4 ओव्हर का ये मुकाबला. एक षटक पॉवर प्ले आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. लक्षात ठेवा दोन्ही संघांनी. फ्लिक केला चेंडू जातो इसको आउट साईडला क्षेत्रशोधपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. फिकी पर्यंत 2 धावा अंकित केल्या जातील का? धावची संधी आहे पाहूया. चेंडू कलेक्ट केला जात नाहीये आणि 2 धावा अंकित केल्या गेल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या धावांमध्ये ती 2. कोपर 11 या संघाची आपण पाहतोय बिग फाइट, बिग लढत आपण पाहतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांत प्रेक्षकांत आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नारंगी ग्रामसभेला नारंगी NCC ट्रॉफी 2024 चा थरार, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाउत्सव आपल्या समोर आपण पाहतोय. पहला दिवस. शॉर्ट गेंद थी, ऑफ स्टंप पर जाकर गेंद को फ्लाई करना चाहते थे मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल. अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ गेंदबाजों के द्वारा. अब थोड़ी देर दोपहर का क्षेत्र अब हवाएं खुलती हुई और बेहतरीन हवाएं इस मैदान पर चलती हुई नजर आएगी. राहुल और उमेश ये जोड़ी मैदान पर है. फ्लिक कर दिया गेंद और विकेट कीपर के दस्तान में जाएगी. 1 बाउंस. एक अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता संदेश द्वारा. गेंदबाज बल्लेबाजों को खुलने का मौका नहीं दे रहे हैं और खुलना होगा बल्लेबाजों को क्योंकि ये 4 ओवर के मुकाबले, क्योंकि आप खुलेंगे तो ये मैच बनाने का मौका मिलेगा. इससे पहले मुकाबला आपने देखा गेंदबाज थोड़े से बेहतरीन हावी थे बल्लेबाजों पर मगर बल्लेबाजों ने गेंदबाजों को हावी बनकर बल्लेबाजी का जलवा दिखाया. अच्छी गेंद दी, लेट कर दिया. गेंद कंडीशन पॉइंट पर जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. एक रन आसान से उमेश पहुंचे 3 रन पर. टीम को पहुंचाया 3 रनों पर. अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ संदेश द्वारा. दूसरा मुकाबला आज के दिन का आप देख रहे हैं. एक तरफ टीम कोपर तो एक तरफ जरीमरी डोली बी. शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास था. बैट और गेंद का कोई संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तानों में. ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला 1 विकेट के नुकसान पर कोपर 11 टीम की रंग संख्या है 3. सुनेंगे एक मधुर संगीत. दूसरी ओवर की कहानी को लेकर आएंगे मैदान की ओर. कमांड डीजे.
थैंक यू। वाघोबा जामूलपाडा 11 कर्णधार आपण तयारीत राहा। 4 षटकानंतर आपला नाणेफेकीचा कॉल होईल आणि कुशीत 11 हा संघ पण आपल्याला विनंती करतोय, आपण पण तयारीत राहा। दोन्ही कर्णधार 4 षटकानंतर आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल, हे लक्षात ठेवा मित्रांनो। आणि आपली जी फॉर्मॅलिटी आहे पूर्ण करावी अशी तुम्हाला विनंती करतो। आपले टी शर्ट घेऊन जावं। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम पहला दिन आप देख रहे हैं। सभी मैदान पर हमारे सभी बैनर अतिथि मेहमानों के लगते हुए नजर आ रहे हैं। बेहतरीन अखगाड़ में उद्गान समय पार किया गया और आपने देखा जुमेराती अंबे को हमारे एक बेहतरीन अर्पण करते हुए इस टूर्नामेंट के आगाज को और विकेट का पूजन किया गया। बेहतरीन गेंद थी, वहां पर विकेट कीपर गेंदबाज थोड़ी सी गलती करते हुए नजर आए। एक रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 4 रन ओवर। 4 ओवर का ये मैच। एक और पावर प्ले आपने देखी है। जगदीश भाई यहां से 4 ओवर का मैच का अनाउंस किया है। शॉट गिनती बैकफुट पर जाकर खेलने का प्रस्ताव है। बेहतरीन कैच अपने कदम बॉल का विकेट मिलता हुआ मधुर संगीत मैदान पर आता हुआ। कमान डीजे दूसरा बल्लेबाज गॉन। लाजवाब का अच्छी गेंदबाजी का जलवा होता हुआ और बल्लेबाज बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास था। मिस टाइम शॉट और बेहतरीन कैच हमने देखा। कटन बॉल का विकेट गिरता हुआ अक्षय वहां पर आउट होते हुए न्यू बैटर मैदान पर दुर्गेश न्यू बैटर मैदान दाखिल होते। दुर्गेश अगली गेंद के तैयार। शॉट गेंद पुल कर दिया, गेंद जाएगी डीप फाइन लेग पर। 1 बाउंस या सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए फरार। कमान डीजे। शुक्रिया डीजे, थैंक यू। 4 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 8 रनों पर एक बेहतरीन बल्लेबाजी का जलवा होता हुआ योगेश द्वारा। चेंजअप विस्ता ऑन साइड खेलना चाहते हैं। बैट का इस लगा रन आउट का मौका है और देखना होगा विकेट कीपर ने आप गलती की है। चुकीला माफी नहीं मित्रांनो, गेंद क्लिक करना चाहिए था। रन आउट का मौका था, मौके को गवाया है। ये मौके बार बार नहीं आते, मौके आए वो बनाने चाहिए, क्योंकि मौके बनाने नहीं जाएंगे तो ये मैच आपके हाथों से भी गवाया जाए। क्योंकि कहते हैं ना मैदान चुकीला माफी नहीं। अब मैदान के बाहर गलती करेंगे माफी मिल जाएगी, मगर मैदान आता चुकीला माफी नहीं मित्रांनो। ये गलती कितनी महंगी साबित होगी आने वाला वक्त कहलाएगा जर्मनी टीम के लिए। कोपा टीम के बल्लेबाज अगली गेंद का तैयार ध्रुवेश।
शॉर्ट गेंद थी, हल्का से कट कर दिया, गेंद गली रिजन पर पॉइंट पर जाती हुई गेंद को फील किया जाएगा। एक रन आसानी से पूरा होता हुआ। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार महासंग्राम 25वां वर्ष अपन बात है। एक बिग फाइट, बिग लड़त आपको देखने को मिलती हुई। कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डॉन का खेल दिया लॉन्ग ऑन पर, जब तक गेंद को फील किया जाएगा। एक रन आसानी से पूरा होता है, थोड़े से बफल हुए खिलाड़ी, मगर एक ही रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी। एक रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 10 रनों पर। दूसरा ओवर खेल समाप्त होता हुआ। एक ब्रेक के बाद फिर से लौटेंगे तुकाराम मांगेसर जी के पास, एक बुलंद आवाज को लेकर सुनते हैं मधुर संगीत। कमांड दीजिए। थँक्यू. पुन्हा एकदा आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या एनसी चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण चर्चा करतो या गेल्या 25 वर्षाच्या या प्रवासामधले कोण कोण साथीदार होते. जसं काही गोष्टीचा उल्लेख आम्ही केला आहे. आता आपण समालोचक पाहतोय, झहीरभाई यांचा आवाज सध्याच्या घडीला पाहतोय, पण एक आवाज म्हणजे जरा 8-10 वर्षाचा काळ थोडासा मागे गेला तर एक आवाज या मैदानानं ऐकला होता, ज्यावेळेला या मैदानावरती स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं जायचं. आणि तो आवाज आता तुम्हाला ऐकू येईल. मॅच सुरू आहे सध्या जोरेमरी डोली बी आणि दुसऱ्या बाजूला कोपरचा संघ, आणि त्याच डोली गावातील दीपक वैती यांचा आवाज या एनसी चषकाने ऐकलाय. म्हणजे फार पूर्वी जे मुख्य जे आपण स्टेज तिथे होतं त्यावेळेला दीपक वैती यांचा आवाज ऐकलाय, आणि तेही इथे उपस्थित आहेत. त्यांचाही आवाज आपल्यापर्यंत येईल, कारण या सर्व 25 वर्षाच्या या प्रवासामधले काही जे साथीदार आहेत त्याच्यामध्ये दीपक वैती सुद्धा आहेत. तर पुढचा आवाज ऐकू येईल डोले येथील आमचे समालोचक दीपक यांचा. धन्यवाद तुकाराम सर. यावेळी लॉब केलाय, चेंडू हवेमध्ये फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली, इथून आरामरित्या झेल टिपला जातोय. विकेटचं पतन, लागलाय धक्का, डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. जय वाघोबा जांभूळपाडा संघाचे कॅप्टन आणि कुर्लाई संघाचे कॅप्टन, आपण आयोजक कमिटीशी संपर्क साधा. जांभूळपाडा संघाचे कॅप्टन आहेत, कशिश संघाचे कॅप्टन यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी लॉब केलाय, चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार येतोय. एनसीसी चषक षटकार डीजे. थँक्यू. नक्कीच षटकार येतोय. षटकाराने धावसंख्या जाऊन पोचले धावफलकावरती 16 धावा. 2.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. रोशन गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा एकदा शपल झाले, ऑफ स्टंपवरती गेले. यावेळी चेंडूला धाडलाय, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या बाहेर, चेंडू सीमारेषा पार येतोय. खणखणी चौकार 4 डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच कुठेतरी कोपर संघ पहिल्या 2 षटकामध्ये स्ट्रगल करत होता, धावांसाठी जखडत होता, परंतु या तिसऱ्या षटकामध्ये या 2 चेंडूवरती तब्बल 10 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा. रोशन पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने. यावेळी ड्राईव्ह केलाय, चेंडू हवेमध्ये फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वरून चेंडू निघून जातोय, परंतु चांगले क्षेत्ररक्षक. 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबींशी धावसंख्या पाहिली तर कोपर संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 22 वरती. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू, तिसरं षटक आपण सामना पाहतोय कोपर विरुद्ध
जरीमरी डोले बी. यावेळी एस्टनवरती सरळ चेंडू जाऊन आदळतोय. धक्का क्रमांक 4. बॅक टू डगआउट डीजे. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर धावा आहेत धापलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 22. 3 षटकांचा खेळ झाला 22 आहेत. आणि जसं मी उल्लेख केला कॉमेंट्री बॉक्समध्ये दीपक वैती यांचा आवाज ऐकू येते. म्हणजे आपल्या जयभवानी रेती उत्पादक संस्थेच्या जोडीला काम करताना आणि या मैदानावरती येत असताना मैदानावरचं अशोक माळी जे आमचे आहेत खास करून पीच क्युरेटर जे आहेत ना त्यांच्या जोडीने सुद्धा दीपक यांनी काम केले. आणि ते करत असताना कॉमेंट्री जर पाहिली तर समर्थन सुद्धा दीपक यांनी केलं होतं. म्हणून या प्रवासामधले जे जे साथीदार आहेत जसं मी शांताराम घर यांचा सुद्धा उल्लेख केला. सुरुवातीच्या काळामध्ये शांताराम आणि आम्ही ज्यावेळेला कॉमेंट्री केली होती त्यानंतर कैलास पाटील जे जोडलं गेलं नाव या आपल्या मैदानाशी, त्यानंतर विजय पाटील असतील, प्रशांत आदवडे असतील, भरत मोरे असतील, जहीरबाई आहेत, धनंजय पाटील हे नावसुद्धा आपण ऐकले. घनश्याम भोईर जे आमचे शिरगावचे समर्थक मित्र आहेत आणि असे बरेचशी नावं आहेत त्यांचाही उल्लेख आम्ही करत जाणार. त्यापैकी दीपक वैती आहे जे डोलिवशी बिलॉंग करतात. आणि हा वैतरणाच्या परिसरामध्ये आता जितक्या स्पर्धा होतात तिथे आपण दीपक यांचा आवाज ऐकलाय आणि तोच आवाज पुन्हा एकदा ऐकू येईल. 3 षटकांचा खेळ धावा आहेत धापलकावरती 22-22. थँक्यू तुकाराम सर. 4थं षटक हाताळण्याकरता कैलाश येतोय. राईट मोर द विकेटने पहिला चेंडू टाकण्याकरता सज्ज होतोय. यावेळी बॅटचे चेंडू हवेमध्ये आरामरित्या जेल टिपलाय. विकेट किपर कुठली चुकी करत नाहीये. धक्का क्रमांक 5 तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NC चषक 2024 रौप्य महोत्सव या मैदानावर तब्बल 25 वर्ष आणि या 25 वर्षातील सिल्वर जुबली क्रिकेट आपण पाहतोय. नक्कीच चांगली संकल्पना या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने आखली गेलंय. कारण की आपल्या या ग्रामीण पट्ट्यातील खेळाडू आहे त्यांना सुद्धा या मैदानावरती खेळण्याची संधी दिली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी चेंडू सरळ बॅटने खेळलाय. चेंडू देतोय सीमारेषेजवळ. चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं रोशनच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होईल. बॅक टू डगआउट. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर असा दिवस वैतरणा विभागातील खेळाडू खेळतात आणि या वैतरणाच्या परिसरातील खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. कारण एक मोठी स्पर्धा वैतरणा प्रीमियर लीग जी 8, 9, 10 मार्चला होणार आहे आणि त्यावेळेला वैतरणा परिसरातील खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. आपला खेळ, आपला परफॉर्मन्स, आपल्यातलं टॅलेंट, आपल्यातली प्रतिभा आणि आपल्यातला खेळ दाखवण्याची संधी त्या खेळाडूंना मिळणार आहेत. एक मोठं मॅच, मोठी स्पर्धा जी 8, 9, 10 मार्चला वैतरणा प्रीमियर लीग VPL अर्थात व्हेरी फेमस लीग किंवा व्हेरी प्रोग्रेसिव्ह लीग म्हणूया ती वैतरणा प्रीमियर लीग जी होणार आहे 8, 9, 10 मार्च 2024ला. वैतरणा प्रीमियर लीग जी येऊ घातली मोठी संधी आहे आपल्या वैतरणातील ग्रामीण खेळाडूंना. एक व्यासपीठ, एक प्लॅटफॉर्म आणि आपला खेळ दाखवण्याची संधी या वैतरणा प्रीमियर लीगच्या माध्यमातून मिळणार आहे. नक्कीच धावसंख्या धावफलकावरती 23 वरती थांबली गेले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. चांगला चेंडू सरळ एस्ट्यांच्या वरून निघून जातोय. एस्ट्यानं हाय हॅलो बाय बाय करत विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 23 वरती 6 गडी बाद. 4थं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतोय कैलाश किणी राईट मोर द विकेटने. यावेळी लॉप केलाय. चेंडू जातोय ऑन साईडला. तिथे लारा सचितानंद फील्ड करतो चेंडूला. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचलाय. या षटकातील विचार केला गेला तर आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले आहेत. कैलाश चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती बेधक मारा कशा प्रकारे करावा कैलाश यांनी दाखवून दिलंय. यावेळी फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये बराच काळ राहिलाय. नरेश किनी येत आहेत.
40+ खेळाडू आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून चुकी होत आहे. इथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचलाय. 27 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल. मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी. कैलाश किनी पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट मोड विकेटने. एवढी चांगला शतरक्षण सचिदांच्या माध्यमातून तिथून गुड रन इज द विकेट. 2 धावा तिथून खंबल झाला आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 4 षटकाचा खेळ संपतोय. 29 धावा धावफलकावरती. 6 गडी बाद. घेऊया डीजे ब्रेक आणि येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. हॅलो. नक्कीच 4 षटकामध्ये 29 धावा पटकावल्या. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्याकरता गोलंदाज हेमंत. यावेळी चांगला चेंडू और प्लीज बॉल होता. चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय हेमंत वैती. राऊंड द विकेटने षटकातील पुढील बॉल. यावेळी पुल केलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत आणि विकेट किप डाऊन. गडी बाद. धक्का क्रमांक 7. थँक्यू. न्यू बॅटर तन्मय मैदानाच्या आतमध्ये येतोय. हेमंत चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडूवरती. तन्मयला आता इथून मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल, कारण की धावा इथून धावसंख्या पाहिली आपण 29 धावा धावफलकावरती आणि इथून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी पंताकडे दाद आणि पंत बोर्ड हवेमध्ये. लेग बिफोर विकेट. 8वा धक्का कोपर संघाला. थँक्यू. नक्कीच कोपर संघाची स्थिती आतापर्यंत पाहिली आपण तर तू चल मैं आया. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हजेरी लावण्याचं फक्त काम करतात बॅटर. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संजय. हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज हेमंत वैती. धावसंख्या 29 वरती थांबली गेले. 8 गडी बाद. 29 धावा. हॅट्रिक बॉल. चेंडू हवेमध्ये. मोहित आहे तिथे ना. चेंडूला फील्ड करेल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचलंय 31-31 वरती. 4 चेंडूचा खेळ संपला. इथून 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. यानंतरचा होणार सामना जय वाघोबा जांभूलपाडा आई कुर्लाई कशीत या 2 संघाचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. यानंतर टॉस केला जाईल. पुन्हा एकदा हेमंत कट करण्याचा प्रयत्न आणि तू सॅक्रिफाईस विकेट. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 9 कोपर संघाला लागला जातोय. थँक्यू डीजे
शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या इनिंग मधील हेमंत सज्ज होतोय. धावसंख्या 31-31. काहीच रणीप मध्ये बिघाड होतोय. पुन्हा एकदा स्टार्ट घेतोय आमच्या मुख्य पॅव्हलियनच्या दिशून. हेमंत वैती राऊंड द विकेटने षटकातील शेवटचा अंतिम बॉल. यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. वन्स बाउंड, चेंडूला फील्ड केलं जाईल निलेश सोलंकीच्या माध्यमातून. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथून तिसरी धाव घेत असताना बॅटर बॅक टू डगआउट. धावसंख्या झालेत धावफलकावरती 33 आणि जिंकण्याकरता जरी मरी डोली बी संघाला बनवायचे आहेत 34 धावा. तोपर्यंत आपण जातोय टॉसच्या दिशेने. तिथे दोन संघाचे कॅप्टन असतील. जय वाघोबा जांभूळपाडा संघाचे कॅप्टन आणि आई कुर्लाई संघाचे कॅप्टन. मैदानात आम्ही कुठंच नाही चुकत. थँक्यू. इथून टॉस केला जातोय. तो संघाचे कॅप्टन सज्ज आहेत. एका बाजूने आई कुर्लाई संघाचे कॅप्टन मिस्टर नारायण. तिथून टॉस केला जातोय. दोन संघ असतील. एका बाजूने जय वाघोबा जांभूळपाडा आणि दुसऱ्या बाजूने आई कुर्लाई कशीच. इथून सन्मान केला जातोय. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे. दोन संघ आहेत. जय वाघोबा जांभूळपाडा संघाच्या कॅप्टनचा सन्मान इथे केला जातोय. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन. चला कशी संघाचे कॅप्टन आपण सुद्धा या. कशी संघाच्या कॅप्टनचा सुद्धा सन्मान केला जातोय. 25 वर्ष या मैदानाला पूर्ण होतात. इथून टॉस केला जाईल. आदरणीय सन्माननीय रवीजी पाटील यांचे शुभ असते. छापाचा कॉल आहे आणि काटा आलाय. याचा अर्थ जांभूळपाडा संघ टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? 30 ते 35. नक्कीच. तुमचे 5 गोलंदाज कोण असतील? अजित आहे, विराज आहे, विकुल आहे, नागेश आहे. आणि या स्पर्धेच्या विषयी काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन केलं. नक्कीच शुभेच्छा असतील रणजित. नक्कीच टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असता? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना 5 षटकामध्ये कितपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 50+. आणि या 50 धावा करण्यासाठी तुझे 3 ते 4 बॅटर? नारायण आहे, हितेश आहे, मयूर आहे, मी आहे. आणि या स्पर्धेच्या विषयी थोडक्यात? खूपच चांगलं आयोजन आहे. ते खेळायला खूप मजा येते. नक्कीच तुला सुद्धा शुभेच्छा असतील. टॉस का बॉस मध्ये असा अहवाल आहे. टॉस जिंकलाय जय वाघोबा जांभूळपाडा संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तिथे जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे आपण रुजवण्याकरता आणि विजवण्याकरता आमचे गुरु तुकाराम मांगेला सर उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला सलामी जोडी. इतका वेळ नाही जाणार याची काळजी घ्या डोली टीम. इतका वेळ नाही जाणार मॅच. बाकीच्या गोष्टी होत राहतील टॉस किंवा इतर गोष्टी. पण ज्यावेळेला इनिंग ब्रेक होईल त्यावेळेला लगेच आपण मैदानाच्या दिशेने जायचं. याच कारणास्तव तुम्हाला 5 षटकांचा खेळ इथे खेळण्याची संधी मिळाली आहे. जर वेळ कमी पडला तर मग षटकांची संख्या कमी होईल. त्यावेळेला लवकर चला बॅटिंग. सलामी जोडी लगेच आपण मैदानाच्या दिशेने उतरा. कारण इनिंग ब्रेक जर पाहिलं तर एक 2-4 मिनिटाचा इनिंग ब्रेक असतो. आपण लगेच मैदानाच्या दिशेने उतरायचं आहे. पुन्हा एकदा दीपक जॉईंट होतील आमच्याशी. जो आवाज आपण उल्लेख करतोय या मैदानावरती
ज्यांनी ज्यांनी समालोचन केलेलं आहे गेल्या या 25 वर्षाचा आपण प्रवास जो पाहिला एन सी चषकातला, त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी या मैदानावरती समालोचन केलेलं आहे त्यापैकी दीपक वैती सुद्धा आहेत. म्हणून त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पुन्हा एकदा येईल. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती दाखल झाले आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुद्धा रेडी झालाय. कॉमेंट्री बॉक्स रेडी होते. पुन्हा एकदा आवाज दीपक वैती यांचा. थँक्यू तुकाराम सर. इथून 34 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने स्ट्राईक एंडला निलेश सोलंकी आणि नॉन स्ट्राईक एंडला नरेश किणी. आणि पहिले षटक टाकण्याकरता सुधाकर सज्ज होतोय. पंचाचा इशारा लेस प्ले. इनिंगला होते सुरुवात. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू आहे तर डॉट. फिरकी पट्टू आहे आणि या मैदानावरती फिरकीला साथ देणारी खेळपट्टी आहे. यावेळी सरळ बॅटचा वापर. चेंडू करतोय हवाई. ओ चांगला जेल. निलेश सोलंकी बॅक टू डक आउट. डक वरती हात मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सुधाकर सज्ज होतोय. नक्कीच 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 0 ही धावसंख्या एक गाडीच्या मोबदल्यामध्ये 34 धावसंख्येचा पाठलाग करतोय जरीमरी डोली बी आणि त्यांना प्रतिउत्तर देतोय कोपरचा संघ. सुधाकर पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट हँड मोडतो विकेटने. यावेळी ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जाणार चेंडू पंच वलत आहेत. या दुपारच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करतात. वाईट चेंडूचा इशारा. वाईटने श्रीगणेश होतोय जरीमरी डोली बी संघाचा. धावफलकावरती धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 1. पुन्हा एकदा सुधाकर. यावेळी सरळ जाऊन चेंडू एस्टँड वरती आदलतोय. धक्का क्रमांक 2 जरीमरी डोली संघाला लागलाय. डीजे एमन सुद्धा 0 का हिरो ठरलाय. इथून 1 धाव 2 गडी बाद जरीमरी डोली संघ. नक्कीच आमचे तुकाराम सर नेहमीच म्हणतात की जास्तीत जास्त ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात. इथून बॉलच्या मेरिटनुसार खेळणार तर नक्कीच तुम्हाला धावा येऊ शकतात. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3 धावफलकावरती 1 धाव 2 गडी बाद. न्यू बॅटर तुषार बुरुड आलाय मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी गॅपमध्ये चेंडूला धक्कललाय. चेंडू दन 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 करत निघून जाईल. यावेळी येतोय चौकार 4. थँक्यू डीजे. नक्कीच चांगला फटका होता तुषारच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचले 5. या धावसंख्येवरती षटकातील पुढील बॉल सुधाकर. यावेळी कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावफलकावरती 5 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल. पॉवर प्लेचं बंधन. यावेळी आडव्या बॅटचा वापर. चेंडू हवेमध्ये फटका फसलाय आणि इथून जेल टिपला जातोय. तुषार सुद्धा तंबूच्या आसराला परत आहेत. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केलंय कोपर संघाने. 5 धाबा देत 3 गडी बाद केले सुधाकर या गोलंदाजाने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय सचिदानंद उर्फ लारा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल त्यावेळी आवाज ऐकू केला आमचे मित्र जहीर भाई यांचा. शुक्रिया दीपक सर. चलिए मैच की तरफ चलते हैं. अब गेंदे हैं मैदान पर 24 और रन आने बाकी है 29. 34 का लक्ष्य है यहाँ पर जर्मनी टीम डोली बी के लिए. और बेहतरीन गेंदबाजी का नज़ारा पेश होता हुआ कोपर के गेंदबाजों के द्वारा. एक लाजवाब गेंदबाजी बैकअप होता हुआ. फुल टॉस गेंद को मोड़ दिया. ऑन साइड मिड विकेट पर खिलाड़ी है. ले लिया कैच. बल्लेबाज कौन? नरेश को मिलती हुई सफलता. कमान डीजे. मैदान दाखिल होता है. बल्लेबाजों को रुकना था. 34 रनों का लक्ष्य था मगर वहां पर कोपर के गेंदबाजों ने पहली गेंदबाजी पर जलवा दिखाया. ब्रेक 2 लगाया और ब्रेक 2 ऐसे लगे कि कोई बल्लेबाज रुकने का नाम नहीं लेता हुआ मैदान पर नजर आया. एक साझेदारी जोनी है जर्मनी टीम डोली बी. यहाँ पर रुकना होगा तो एक साझेदारी जोनी होगी. एक टारगेट आपके सामने 34 रनों का है. 30 गेंदों का सामना था मगर अब न्यू बैटर मैदान पर आए हैं रोशन. बैट का लगा. गेंद विकेट की आवाज मंडलाती हुई नजर आएगी. गेंदबाज जाकर गेंद को क्लिक कर पाएंगे. 1 रन आसानी से पूरा होता हुआ 1 रन के साथ स्कोर आगे सकता हुआ 6 रनों पर. दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ हाथ गेंदबाजी कर रहे हैं. अब गेंदे मैदान पर है 22. 22 गेंदे 28 रनों की दरकार है. अभी भी मंजिलें दूर है. गहरा अंधेरा है. पार को चीर कर रास्ता बनाना होगा. बल्लेबाजों को एक साझेदारी जोड़नी होगी. अच्छी गेंद. टप्पा गिरने के बाद अंदर की करीब आती हुई बैकफुट पर जाकर पॉइंट पर खेलना चाहते थे. बैट और गेंद का कोई संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. सत्यनारायण स्ट्राइक पर है. बल्लेबाजी का जलवा भी करना होगा. बेहतरीन गेंद. फिर से टप्पा गिरने के बाद वही दिशा वही गेंदबाजी का टप्पा. लाजवाब गेंदबाजी धारा देखने को मिलती हुई. गेंदबाजी ऐसी होगी तो ये मैच आपके पक्ष से जो होता हुआ नजर आएगा क्योंकि बल्लेबाजी का आपको जलवा दिखाना है. क्योंकि ये नारंगी एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार है. क्योंकि ये साल आप गवाएंगे तो अगले साल तक इंतजार करना पड़ेगा. अच्छी गेंदबाजी का जलवा होता हुआ.
फिर शॉट गेंद थी, बैकफुट पर जाकर खेलने का था, मगर कदमों का इस्तेमाल ही नहीं है, फुटवर्क नहीं, तो इस मैदान पर आपको तकलीफें नजर आएगी। क्योंकि कहते हैं मोबाइल में नेटवर्क और मैदान के अंदर फुटवर्क होना बहुत जरूरी है। फुटवर्क का काम हो जाएगा तो यह मैदान पर रन संख्या बनेगी। अच्छी गेंदबाजी नवनाथ द्वारा, आउट साइड पर गेंद को मोड़ दिया, गेंद मिड विकेट क्षेत्र में आती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 को 2 में तब्दील करते हुए नजर आएंगे दोनों बल्लेबाज। अच्छी रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा, और इस 2 रन के साथ ओवर नंबर 2 का खेल समाप्त। रन संख्या बनी है मैदान पर 8। आइए एक लेते हैं ब्रेक, और ब्रेक के बाद सीधा चलेंगे हमारे कॉम बॉक्स में, जहां पर है एक बुलंद आवाज के मालिक, वह है दीपक सर जी। कमांड डीजे। वेलेकडती सुद्धा लक्ष असू द्या. 18 चेंडू मध्ये अजूनही बनवायचे आहेत त्या 26 धावा. इथून दिमाग की बत्ती पेटवावी लागेल बॅटिंग करणाऱ्या झरीमरी डोलिव टीमला. आतापर्यंत नक्कीच आमचे गुरु संजय मल्होत्रा सरांचं सुद्धा इथं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा NCC चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चला कोपर संघ काही करा, वेळेकडे लक्ष द्यायचं आहे. अजून 18 चेंडू 26 ची गरज. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला रोशन, नॉन स्ट्राइक एंडला सचिदानंद उर्फ लारा. दीपक क्या कहना चाहेंगे कि अभी भी 18 गेंदों का खेल आना बाकी है। 18 गेंदों में यहाँ पर अभी भी लड़ना है बल्लेबाजों को। रन संख्या बनी है, अभी भी बात की जाए तो इस मैदान पर 28 रनों की दरकार है। लड़ना होगा, बल्लेबाजों को जलवा दिखाना होगा। नक्कीच राईट टाइमवर द विकेटने पहिला बॉलला ड्राईव्ह केलंय. ऑन साईडला चेंडू येतोय. कौ कॉर्नर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव, एका धावीपेक्षा काही मिळणार नाहीये. एका धावीनिशी धावसंख्या धावून पोहोचलाय 9व्या धावसंख्येवरती. 9 रन स्कोरबोर्ड पर लगे हैं। एक ही रन आपके लिए कीमती है। मुकाबला बेहतरीन होता हुआ नजर आएगा। अगली गेंद, बेहतरीन शॉट खेला, गेंद मिडा पर वाइड लॉन्गर पर गेंद को फील्ड किया जाएगा। 1 को 2 में तब्दील करते हुए नजर आएंगे दोनों बल्लेबाज। इस 2 रन के साथ इसको डबल फिगर पर जाता हुआ 11 रनों पर। दीपक अगर बात की जाए तो 34 का लक्ष्य था, बल्लेबाजों ने रुकने का नाम नहीं लिया, मगर अब बल्लेबाजों को दिमाग की बत्ती को जलाना है, क्योंकि ये मैच दोपहर का क्षेत्र है। बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या दोन्ही बॅटरला. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जाणार चेंडू. पंच जयप्रकाश सर वळतायत, इशारा करतात वाईटने धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. इथून अजूनही 22 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहे 16. जयरभाई सही कहा दीपक। इस मैदान पर अभी भी गेंदे हैं 16 और रन आने बाकी है 22 रनों की दरकार है। गेंदबाजी का जलवा भी करना होगा, क्योंकि आपने पहली ओवर में अच्छी गेंदबाजी की। शॉर्ट गेंद फील्ड से वो ऑप्शन पर लाइन छोड़ दी गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में। एक एक गेंद आपके लिए कीमती है। फुटवर्क होना बहुत जरूरी है, क्योंकि कदमों का इस्तेमाल होगा। गेंद पर जाकर जितनी बल्लेबाजी होगी उतने रन आपके खाते में जुड़ जाएंगे। एक एक गेंद आपको समीकरण चेंज करते हुए नजर आएगी, और एक एक गेंद पर आप पर प्रेशर भी गिरेगा, और प्रेशर में कोई बिगड़ता है तो कोई नहीं करता। आप गेंद है मैदान पर 15 और रन आने बाकी है 22। क्या कहना चाहेंगे दीपक? नक्कीच 15 चेंडू आणि 22 धाबा. इथून एखादा एक मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. आणि यावेळी वाईट चेंडूचा इशारा. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होता आणि पंचाने वळखला आणि इशारा केला वाईटने धावसंख्या पुढे सरकली जाते 13 या धावसंख्येवरती. इथून पाहिलं तर 15 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 ची गरज. 15-21 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण पाहतोय. हितेश, बॅटर सचितानंद लारा राईट आर्म ओव्हर द विकेटने कट केलाय. चेंडूला गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू मिसफिल्ड होते. इथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
2 धाबीनिशी धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती. इथून 14 चेंडू आणि जिंकण्याकरता 19 ची गरज. जहीर भाई क्या कहेंगे? सही कहा दीपक, इस मैदान पर अभी भी 14 गेंदे और 19 रनों की दरकार है. 2 रन को तब्दील करते हुए नजर आए, क्योंकि फील्डिंग आपके लिए बहुत सेशन बड़ा माना गया है. फील्डिंग अगर खराब होगी तो ये मैच भी गवा देंगे आप. आउटस्टेट ड्राइव कर दिया, गेंद लॉन्ग पर आती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 को 2 में तब्दील करने के रनआउट का मौका है. गेंद आती हुई रनआउट का मौका अंपायर का निर्णय क्या आएगा. बल्लेबाज गॉन, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ. कम ऑन डीजे. अठारह रनों की दरकार है. मैच अभी भी ऑन है, टीवी ऑन रखी है, क्योंकि दीपक सर जी कहते हैं ना, 1-2 विकेट और 1-2 गेंदे बिंदी आएगी तो प्रेशर बल्लेबाजों पर होगा, और गेंदबाजों को प्रेशर में बल्लेबाजों को लाना ही होगा. तो बिंदी गेंदे, विकेट मिले ना मिले, क्योंकि ये रनआउट का देखिए कॉलिंग टूटी, वहां पर बल्लेबाजों ने कॉल नहीं दिया और अपना डील टूटा बल्लेबाज का, और बल्लेबाज मैदान के बाहर, क्योंकि एक एक रन आपके लिए अभी कीमती है, क्योंकि ये मुकाबले की अहमियत ही बड़ी है. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच 13 चेंडू 18 धावेची गरज आहे. इथून डॉट चेंडू बॅटरवरती दबाव आणि एखादा मोठा फटका शत्रशंकर संघावरती दबाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, चांगला कॉल, डोळ्याची पापणी लावते ना लावते. इथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेनिशी षटक संपते. तिसरं आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 16 धावसंख्येची गरज. घेऊया डीजे ब्रेक आणि येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. डीजे 3 षटकांचा खेळ पूर्ण होत आहे. येणाऱ्या अजूनही 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बिग फाईट, बिग लढत आपण पाहतोय. नारंगी ग्रामसभा नारंगीच्या वतीने एनसीसी ट्रॉफी 2024 थरार 25वां वर्ष अपन पाहतोय. आलेला तमाम क्रिकेट रसिकंद आप देख रहे हैं हमारे टूर्नामेंट पर, फाइन लेग पर सभी हमारे सभी नगर सेवकों का बैनर और एक लाजवाब स्टैंड बनाया गया है. नगर सेवक स्टैंड, एक एक स्टैंड अभी बनते नजर आएंगे दीपक सर जी. एनसीसी चषक 2024, और क्यों नहीं है महासंग्राम का, क्योंकि ये टूर्नामेंट है बेहतरीन सुपर हिट, क्योंकि हर गेंद पर भी इस मैदान पर एक एक लाजवाब शब्द निकलेंगे हमारे कॉम बॉक्स से भी. क्रिकेट का महासंग्राम है और 25वां साल, क्योंकि बेमिसाल है, लाजवाब है. ये नारंगी के मैदान पर हर टीम, हर कमेटी चाहती है, हर खिलाड़ी चाहते हैं, हर समाज चाहती है क्या है, और इस नारंगी में हमारे खेल का जलवा हम भी करें. तो आज वेतरना के खिलाड़ियों को एक प्लेटफॉर्म मिला है, इसको संवरने का मौका है, क्योंकि ये मौके बार बार नहीं आते हैं. क्योंकि मौके बने हैं तो बनाने चाहिए, और बन जाएंगे तो आपके लिए आने वाला साल भी मुबारक हो जाएगा. क्योंकि आप जानते हैं कि अगले महीने में ये तमाम वेतरना प्रीमियर लीग कप भी खेली जाएगी, तो उसमें आपको सितारे बन के उभरना होगा, क्योंकि एक टीम में खेलने का एक लाइसेंस आपको मिल जाएगा. आप क्या कहना चाहेंगे? हॅलो, नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने एक रोपटं लावलं होतं. आता ते रोपटं वटवृक्षामध्ये संपादित झालंय. 25 वर्ष होत आहेत या मैदानाला पूर्ण, आणि या 25व्या वर्षामध्ये या क्रिकेटचा रणसंग्राम आपण बघतोय. चांगलं आयोजन नियोजन आपण पाहिलंय. 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज. जागर येतोय गोलंदाजी मार्कवर. सुधाकर, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं, 5 धावा देत 3 गडी पटकावले होते, तोच गोलंदाज या 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय. 12 चेंडू 16ची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज कैलाश किडी, नॉन स्ट्राईक एंडला सच्चिदानंद लारा. सुधाकर सज्ज होतोय. राईट मोर द विकेट. पहिला बॉल पायावरती चेंडू आदलतोय. पंचांकडे दाद आणि पंचांचं पोट आकाशामध्ये. विकेटचं पतंग डिते. आए और क्या गेंद थी, बेहतरीन जड़ में थी, पैर में थी. बल्लेबाज फ्लिक करने के मगर स्टंप के सामने पकड़ गए और अंपायर ने कहा यस
स्टंप के सामने पकड़ गया और एक विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज रुकने का नाम नहीं ले रहे हैं। न्यू बैटर मैदान पर आ रहे हैं मगर अब गेंद है मैदान पर 11 रन आने बाकी रहेंगे 16। मंजिलें दूर है, गहरा अंधेर है, पार को चीर कर रास्ता बनाना होगा। चलाए हैं न्यू बैटर मैदान पर। सुधार की गेंदबाजी की बात की जाए तो एक तारीफ की गेंदबाजी, पहली ओवर में 5 रन 2 विकेट अपने नाम किए थे मगर इस मैच में आपको जलवा दिखाना होगा। मैच ऑन है, टीवी ऑन रखी है, डीबीएन लाइव पर तमाम दर्शक जुड़े हैं। तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है। नारंगी नारंगी की जानिब से एनसीसी ट्रॉफी 2024 आप देख रहे हैं। ज्यादा वक्त जा रहा है, दोनों टीमों से विनंती है कि थोड़ा सा घाई करा मित्रांनो। यंदा खूप सामने आपल्याकडे आहेत 11 चेंडू 16 धावांची गरज। दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाई। ऑफ स्टंप पर गेंद दी, वेल लिफ्ट कर दिया, गेंद को छोड़ दिया, अंपायर घूमेंगे, व्हाइट का इशारा आता हुआ। एक एक गेंद पर समीकरण बदलेगा, एक एक गेंद पर पेशर में ये गेंदबाजी या फिर बल्लेबाजी पर पेशर निभाता हुआ नजर आएगा दीपक, क्योंकि आप 11 गेंदे 15 की दरकार है। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच 11 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे। न्यू बॅटर खुशाल मैदानच्या आतमध्ये आलाय, त्याला इथून खुशाल बॅटिंग करावी लागेल। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये। पुन्हा एकदा डॉट चेंडू, दबावामध्ये कुठेतरी फॅटर दिसत आहेत जहीर भाई। सही कहा आपने, देखिए अच्छी गेंद थी और पहले आप न्यू बैटर मैदान पर आए, सेट होना है आपको, मगर पहली गेंद को वेल लिफ्ट किया और दूसरी गेंद को आप रिवर्स खेलने के और सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में। 10 गेंदे 15 की दरकार। अगली गेंद इस मैदान पर ऑस्टम के बहुत ही बाहर है, अपील हुई, अंपायर ने कहा बैट और गेंद का कोई संबंध नहीं, व्हाइट का इशारा आता हुआ। एक्स्ट्रा रन, एक खलबली मचाने वाली गेंदबाजी का नजारा पेश होगा तो आपको खलबली मच जाएगी, क्योंकि गेंदें वाइड आएगी तो पेशर बल्लेबाजों पर नहीं, पेशर गेंदबाजों पर होगा और वो पेशर में फिर कोई बिखर जाएगा तो कोई निकल जाएगा। दीपक क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच ज्यावेळी वाईट चेंडू येत आहेत ना त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या संघावरचा दबाव हटला जातोय, कारण की इथून 10 चेंडू आहेत, 10 चेंडूमध्ये 14 धावा बनवायच्या आहेत। स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय कुशाल, परंतु सुधाकर सुद्धा चांगला एक फिरकीपट्टू गोलंदाज आहे। कट केल्या चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण केले जात आहे। फक्त एका धावेपेक्षा अजूनही काही मिळणार नाही। एका धावेनिशी धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचलाय 22 वरती। इथून 21 धावा, 21 वरती 9 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 13 धावसंख्येची गरज। सही का दीपक, 9 गेंदे और 13 की दरकार है। ये आने वाली 3 गेंदें बहुत अहम होगी। स्ट्रेट ड्राइव खेल दिया, गेंदबाज के सर के ऊपर से गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई, जब तक गेंद को थोड़ा से बफल हुए खिलाड़ी, उसका पूरा पूरा फायदा उठा लिया दोनों बल्लेबाजों ने। और इस 2 रन के साथ एक एक रन कीमती है आपके लिए दोस्तों, एक एक रन को बचाना है। अब गेंद है मैदान पर 8 रन आने बाकी रहेंगे इस मैदान पर 11 रन की दरकार है। 13 रन 23 रन स्कोरबोर्ड पर लगे हैं। 34 का टारगेट है। लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। अगली गेंद सड़क की इस मैदान पर कदमों का इस्तेमाल किया, गेंद को खेल दिया चाहते हैं। अगर कदमों का इस्तेमाल नहीं करता तो ये गेंद को पर कुछ ना कुछ नया हमें देखने को मिल जाता, मगर एक एक रन कीमती है तो वहां पर फील्डिंग की साथ नहीं मिल रही है। गेंदबाज अच्छी हो तो फील्डिंग का साथ मिलना चाहिए, अगर नहीं मिलेगा तो तकलीफें हो जाएगी। अब गेंदे हैं 7 गेंदे 9 रनों की दरकार। 7 चेंडू 9 धावांची गरज। हा चेंडू खूप महत्वाचा असेल दोन्ही संघासाठी। ये गेंद दोनों टीमों के लिए है विशेष। लाजवाब गेंदबाजी का जलवा बिगाड़ना होगा। गेंदबाजी अच्छी है तो फील्डिंग भी होनी चाहिए। ये दिशाही गेंद होगी, अंपायर घूमेंगे, व्हाइट का इशारा आता हुआ। खराब गेंदबाजी से ये मुकाबला कि आप गंवाना चाहेंगे मगर लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे, क्योंकि आखिरी रन अभी तक पूरा हुआ नहीं। इस मुकाबले को मैंने जीता नहीं। लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। फिर से दिशाही गेंद, ये खलबलानी मचाने वाली। दीपक अगर ऐसी गेंदबाजी होगी, क्योंकि आप गेंद है मैदान पर 7 और रन आने बाकी रहेंगे इस मैदान पर अभी भी। नक्कीच 7 चेंडू आणि 7 ची गरज। आता पेशर मध्ये कुठेतरी कोपरचा संघ येतोय, इथून मनोबल वाढला गेला असेल बॅटरचा, कारण जिथून 2-2 धावा आल्या तर 2 चेंडूवरती, तिथून पेशर मध्ये आला कोपरचा संघ। इथून फुटबॉल बॉल ड्राईव्ह केला, चेंडू जातो काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, इथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। गुड रन इन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये। 4 षटकाचा खेळ कंप्लीट होतोय। इथून धाव फलकावरती धाव पहिल्या तर जाऊन पोहोचलाय 29। 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 5 ची गरज। शेवटच्या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल तोपर्यंत जाऊया डीजे कडे, देऊया संधी, ऐकूया गीत।
6 चेंडू 5 धावांची गरज आहे. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. दोनों टीमों को हार्दिक बधाई. बिग फाइट, बिग लड़त आप देख रहे हैं. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम. नारंगी एनसीसी ट्रॉफी 2024 थरार 25वां वर्ष अब बात है. क्या बिग फाइट, बिग लड़त आपको देखने मिलती हुई. ये खिलाड़ी है, देखिए दोस्तों कहां से भी आए यहाँ पर, मगर जलवा दिखाना होगा क्योंकि लड़ना होगा, क्योंकि जानते हैं कि वो मैदान दूसरा था, ये मैदान दूसरा है. वो साल दूसरा था, ये साल दूसरा है. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. क्या आयोजन नियोजन है, लाजवाब क्रिकेट की मेजबानी है. संजय आए हैं, बड़ी जवाबदारी दी है कप्तान ने. 6 गेंदें 5 की दरकार है, मगर क्या पहली गेंद पर ये कहानी बदल जाएगी. कहते हैं ना मैदान के अंदर गया था पानी, क्या बदल जाएगी इस मैच की कहानी. दीपक काय म्हणणार आपण. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गेलं होतं पाणी, इथून मॅचची कहाणी बदलेल का. 6 चेंडू 5ची गरज आहे. लाराचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये 15 धावा. जिथे संघ अडचणीमध्ये सापडला होता तिथूनच संघाला सावरलं आणि विजयाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन आला. इथून विजय संपादन करून देईल का. हो, यावेळी पहिल्या चेंडूवरती दांडी गुल. बॅक टू डगआउट कुशाल. ऐकूया डीजेला. मिलती हुई सफलता. अब 5 गेंदे 5 रनों की दरकार है. मैंने कहा ना कि गया था मैदान के अंदर बानी, इस बदल जाएगी इस मैच की कहानी. करना होगा, लड़ना होगा, क्योंकि आखिरी 5 चेंडू 5 धावा नक्कीच कंपल्सरी चेज आहे. विकेट आपण पाहतोय तर विकेट गेले आहेत 6 विकेट गेलेले आहेत. 6 गडी तंबूचे असेल आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 5 धावा. गेंदबाज ने अपने इरादे पक्षी है. पहली गेंद पर लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. 7 विकेट गिरे हैं. न्यू बैटर मैदान पर सदानंद आए हैं. बड़ा नाम है, काम कोई बड़ा करना होगा. 5 चेंडू 5 धावा. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद स्विंग होती विकेट कीपर. 8वां गडी बाद होईल का. चेंडू सुटला, एकदा पूर्ण होईल. देखिए गेंदबाज ने की है गलती. ये गलती कितनी महंगी साबित होगी. बाई का इशारा अंपायर द्वारा आया है. 4 चेंडू 4 धावा. मित्रांनो कुठे जाऊ नका, पाहत राहा एनसीसी ट्रॉफीचा थरार. क्या कहेंगे दीपक आप. नक्कीच इथून विकेट किपरने केली चुकी. तिथून थ्रो करण्यामध्ये थोडासा कमी पडला आणि इथून एक धाव कंप्लीट बाईच्या स्वरूपाने. 4 चेंडू आणि अजूनही 4 धाव संख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला कोण, ज्याने संघाला सावरलंय तो बॅटर सच्चिदानंद लारा. इथून तर पाहायचं आहे कशा प्रकारे बॅटिंग करेल. 4 चेंडू 4ची गरज. आडव्या बॅटने चेंडूला वळवले. चेंडू जातोय कावकर क्षेत्रामध्ये, चांगले क्षेत्ररक्षण. इथून मिसफिल्ड झाले, थोडीशी कंबल झाले आणि कंबलचं रूपांतर 2 धावेमध्ये. 2 धावा येत आहे. 2 धावेची धावसंख्या 32 वरती. आता पाहिलं तर चेंडू आहे तुमच्याकडे 3 धावा करायच्या आहेत तर 2. 3 चेंडू 2 धावा. डोलिवच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट, कारण की एनसीसी चषक जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. हो हो, जेल टिपला जातोय. त्याची कहाणी पुन्हा एकदा बिघडली जात आहे. कम ऑन डीजे. डीजे चलिए, लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है. 2 गेंदे और 2 रनों की दरकार है. बड़ा विकेट गिरा है. 8वां विकेट गड़ी बात हो तो अपन बात है. ये क्रिकेट का खेल है दीपक. और देखो ये मैदान ने ना बहुत कुछ देखा भी है. इतिहास रचना भी जानता है, इतिहास तोड़ना भी जानता है. 2 चेंडू 2 धावा. आता पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा हा दूसरा सामना एक लाजवाब बेमिसाल होता हुआ नजर आ रहा है. ये है एनसीसी का थरार. ये है 25वां साल. बेमिसाल है और मुकाबला भी लाजवाब है. दीपक क्या कहना चाहेंगे आप. नक्कीच मॅच मध्ये रंगत वाढताना, कारण की जो सेट झालेला बॅट्समॅन होता तो तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहित आणि सदानवरती जबाबदारी. 2 चेंडू 2 धावांची गरज. काय घडेल, काय बिघडेल, या 2 धावा केल्या जातील का. या 2 चेंडूवरती पाहायचं आहे. गोलंदाज संजय पुन्हा एकदा राईट आर्म वर विकेटने. ओव्हरफुल चेंडू सरळ बॅटने चेंडूला वळवले. चेंडू येतोय स्ट्रेट ड्राईव्ह.
बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेताना बॅटर बाद. आता एक चेंडू एका धावेची गरज. क्या ट्विस्ट कहानी लेकर आ रहा है ये मुकाबला. एक चेंडू आणि एक दावा आणि एक गड़ी बादी है. 9 विकेट गिर चुके हैं. तुकान सती भी इस मैच का आनंद ले रहे हैं. लाजवाब क्रिकेट की मेजबानी. यही तो नारंगी का मैदान है ना दीपक. ये मैदान ने बहुत कुछ देखा है. पलटवार पे वार है और गिरगोट रंग बदलता है. क्रिकेट उससे फास्ट रंग बदलता है. नक्कीच त्याला शतरक्षण सजवून घ्या कोपर. वेळेकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे कारण की इतकी मोठी स्पर्धा आपण खेळतोय. एक चेंडू एका धावेची गरज. कंपल्सरी चेस आहे. लक्ष असू द्या दोन्ही संघ. कंपल्सरी चेस. एक चेंडू एक ही धाव बनवावीच लागेल डोली संघाला विजय व्हायचा असेल तर. गोलंदाज संजय, बॅटर मोहित. ती 2 धाव संख्येची गरज असताना इथून एक धाव कंप्लीट केलं गेले. आता एक चेंडू एक ची गरज. दोन्ही संघ दोघांवरती प्रेशर. सही कहा दीपक. इस मैदान पर दोनों टीमों बल्लेबाजों पर गेंदबाजों पर हर खिलाड़ी पर प्रेशर है. प्रेशर में कोई बिगड़ता है तो कोई नहीं करता है. और कहते हैं ना मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता. हौसलों में उड़ान होनी चाहिए. एक चेंडू एक दावा. जास्त वेळ जातोय मगर कहते हैं ना हर चीज वक्त पर तय होनी चाहिए वरना वक्त तय करेगा कि आप क्या क्या करना है. नक्कीच प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. एक चेंडू एक धावीत संख्येची गरज. गोलंदाज सज्ज होतोय संजय. एक चेंडू एक धाव. कोण या स्पर्धेत विजय होईल आणि इथून विजय फटका. जरी मरी डोलीव बी संघ विजय होतोय. हार्ड लक कोपर. चांगला आपण खेळ सुद्धा दाखवलाय. संपूर्ण स्पर्धा आणि काय अटीतडीचा मॅच